नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी मधील मॅथमॅटिक्स पाहतोय. रॅशनल आणि इरॅशनल नंबर याचं पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण आजच्या लेक्चरमध्ये नवीन पॉईंट पाहतोय. इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. काय बघतोय आपण? कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबरचं आपल्याला कंपॅरिझन करायचे, म्हणजे तुलना करायची. हा मोठा का हा लहान, का हा लहान का हा मोठा, आपल्याला असं काय कर तुलना करायला कंपॅरिझन म्हणतो. कंपॅरिझन म्हणजे काय करणे? कंपॅरिझन म्हणजे तुलना करणे. कंपॅरिझन म्हणजे काय करणे? तुलना करणे. हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण कंपॅरिझन करतोय. तर कुठला नंबर लहान, कुठला मोठा? वी नो दॅट द एनी पेअर ऑफ नंबर्स ऑन अ नंबर लाईन, the number to the left is smaller than other, and also if the numerator and denominator of rational number is a multiple by non-zero number, then the value of rational number does not change, it remains the same. आता ह्या ओळीचा अर्थ बघा. माझ्याकडे a डिवायडेड बाय b अशा टाईपमध्ये एखादा नंबर आहे. मी काय केलं, एला कुठल्या तर नॉन झिरो नंबर म्हणजे झिरो सोडून दुसऱ्या कुठल्याही संख्येनं मल्टिप्लाय केलं. न्युमिरेटरला पण मल्टिप्लाय करायचं आणि केनं काय करायचं, डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचं. मग ह्या फ्रॅक्शनमध्ये फरक पडत नाही. जसं की उदाहरणार्थ बघा, आपल्याकडे काय आहे, 2 डिवायडेड बाय 3 आहे. किती आहे? 2 डिवायडेड बाय 3. आपण काय करूया ह्याच्यामध्ये, ह्याला पण 2ला पण या 3ला पण न्युमिरेटरला काय करू आपण, 3 न मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटरला कितीनं मल्टिप्लाय करायचं, 3नंच मल्टिप्लाय करायचं. हे 3ला 3 तर कॅन्सल होतेच. मी 2/3 आहे. म्हणजे आपण काय केलं, न्युमिरेटर डिनॉमिनेटर छेदस्थानी आणि अंशस्थानी काय केलं, सारख्या नंबरनं नॉन झिरो म्हणजे झिरो सोडून दुसरा कुठल्याही संख्येने काय करायचं, मल्टिप्लाय करून घ्यायचं. मग आपण 3 हा नॉन झिरो नंबर एक घेतला. त्याने काय केलं, न्युमिरेटरला पण मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय केलं. काय फरक पडला का? काहीच नाही. मग आपण आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, 3 2 6 येईल, 3 3 9 येईल. म्हणजे 2/3चं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं, दुसऱ्या फॅक्टरमध्ये केलं. असं नॉन झिरो मल्टिप्लाय केलं तरी त्या फॅक्टरवरती फरक पडत नसतो. फक्त न्युमिरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके. त्याच्या पुढं काय दिले बघा, ऑल्सो द न्युमिरेटर अँड डिनॉमिनेटर आर रॅशनल नंबर्स इज मल्टिपल बाय नॉन झिरो नंबर दॅन द व्हॅल्यू ऑफ नंबर डज नॉट चेंज. म्हणले आता इथं तुम्हाला दिलेलं आहे, ए बाय बीला जर आपण कुठल्या तरी एका नॉन झिरो मल्टिप्लाय केलं, म्हणजे याला के न मल्टिप्लाय के ए डिवायडेड बाय के बी. काय फरक पडला त्याच्यामध्ये? काहीच फरक पडत नाही. आता ए केला के कॅन्सल झालं, ए बाय बी आहे असं राहिलं, इथं ए राहिलं, इथं तर बी आहे असं राहिलं. बरोबर, असा विषय. चलो पुढं, कम्पेअर द नंबर्स 5/4 आणि इथे काय दिले, 2/3. आता या नंबरमध्ये मोठा कोण लहान कोण? कम्पेअर द नंबर 5/4 अँड 2/3. राईट युजिंग द प्रॉपर सिम्बॉल ऑफ. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर सिम्बॉल वापरायचं आहे. म्हणजे प्रॉपर सिम्बॉल म्हणजे ह्यापैकी इथं कुठलं येईल हे सांगायचे. लेस दॅन येईल, इक्वल टू येईल का ग्रेटर दॅन येईल. बरोबर, या दोन्हीपैकी मोठा कोण लहान कोण ओळखायचं आपल्याला सांगता येईल. लहान मोठा कुठला? मग आता लहान मोठा जर ओळखायचा म्हणलं तर काय करून घ्यायचं बघा. लहान आणि मोठा नंबर जर ओळखायचा म्हणलं तुम्ही काय करणार, दोन्हींचा बेस सारखा करून घ्यायचा. पहिल्यांदा काय करायचं, दोन्हीचा बेस. आता बेस सारखा करून घ्यायचा म्हणजे काय, इथं पण नंबर सेम पाहिजे आणि इथं पण नंबर सेम यायला पाहिजे. बेस समान करून, बेस समान करण्यासाठी काय करावं आपल्याला, मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता आपल्याला दोन्हीपैकी कुठला मोठा आणि कुठला लहान ओळखायचं आहे किंवा बरोबर आहे कसं ओळखायचं आहे. 5/4 दिलं इथं आणि काय दिलं आहे, 2/3 दिले. तर यातला लहान मोठा ओळखायचा आहे. आता बेस समान करण्यासाठी 4 आणि 3 मध्ये म्हणजे अशी नंबर हुडकायचा आहे, त्यांचा काय आला पाहिजे, लसावी थोडक्यात. 4 त्रिकोण 12. तर हा नंबर असा आहे, आपण काय करू, बेसला म्हणजे 4च्या पाड्यात पण तो नंबर पाहिजे आणि 3च्या पाड्यात पण तो नंबर पाहिजे. कुठला नंबर आहे मग, 4 त्रिकोण 12 आणि 3 चौक 12 असा नंबर हुडकायचा. 4च्या पाड्यात पण असायला पाहिजे, ह्या 4च्या पाड्यात पण असायला पाहिजे, 3च्या पाड्यात पण असायला पाहिजे. असा नंबर कुठला आहे मग, 12 नंबर आहे. बरोबर आहे. टेबलमध्ये दोन्हीच्या असायला पाहिजे, तो दोन्हीच्या टेबलमध्ये असायला, 4च्या टेबलमध्ये 3च्या टेबलमध्ये असायला पाहिजे. बरोबर. मग काय होईल या ठिकाणी, आता आपण इथं 12 आणण्यासाठी 5/4 इथं 12 आणण्यासाठी याला 3 मल्टिप्लाय करून घ्यायचं, डिवाइड करून घ्यायचं. काय फरक पडला का नाही. इकडं पण सेम, इथं काय करावं लागेल, 2/3. इथं काय करावं लागेल आपल्याला,
4 मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल, 4 इथं डिवाइड करून घ्यावं लागेल, बरोबर का? मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं, बघा इथं काय होतं 3 होतं 3 होतं, इथं काय होतं 4 होतं 4 होतं, बरोबर आहे. मग आता काय होईल इथं 4 वर काय होईल 5 3 15, बरोबर आहे का? वर 5 3 15, खाली काय 4 त्रिकोण 12, वर 4 दोन्ही 8, खाली 3 चौक 12, बरोबर झालं, आलं लक्षात? आता खाली इथं पण 12 आहे, इथं पण 12 आहे, खालचा तर विषय म्हटला. वर 15 आणि 8 पैकी मोठं कोण आहे? मग आता 15 मोठं आहे का नाही? मग ॲरो असा यायचं, बरोबर आहे. मग आता मोठं काय झालं इथं 15, म्हणजे ही 15/12 मोठं झालं, म्हणजे 100% ह्याचा अर्थ काय, हे सुद्धा असं असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 15/12 आलं, हे काय आलं, ग्रेटर आलं. 15/12 ग्रेटर दॅन 8/12, म्हणजे त्याचा अर्थ काय, 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. हे तुमचं बरोबर उत्तर आलं. समजतं, लक्षात घ्या. दुसरी एक सोपी पद्धत सांगतो. ही एक पद्धत झाली बघा, 12 आलं खाली बघा, हे लक्षात हवं. येतं काय केलं त्यांनी, अशा पद्धतीनं मल्टिप्लाय करून घेतलं, बरोबर आहे का? मग आता काय करावं लागेल इथं, हवा 4 मल्टिप्लाय केली तर 15/12 आलं, ते 8/12 आलं. या दोन्हीपैकी मोठं कोण झालं? मग हे मोठं झालं, असं चिन्ह तिथं वापरलं. मग आता दोन्हीपैकी तुम्हाला आन्सरमध्ये तर हे मोठं झालं असं, बरोबर असं झालं, हे असं लक्षात ठेवा. मग आता दुसरे एक्झाम्पल दिले, मायनस असलं. आता मायनस असलं तर काय टेन्शन घ्यायचं कामच नाही. बघा कम्पेअर द रॅशनल नंबर. आता -7/9 दिले आणि इकडं 4 किती दिले, -7/9 आणि 4/5. इथं छेद समान बेस इक्वल करत बसत पाहिजे, डायरेक्ट मायनस लिहिणं असते नेहमी. पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह नाव काय असतं, कायम निगेटिव्ह लहान असतं ना पॉझिटिव्हपेक्षा कायम. त्यामुळे इथं काय असलं विचार करायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट तुम्ही काय सांगता काय असं लहान आहे. कळलं कशावर केलं हे, डायरेक्ट सांगितलं इथं. अल्ला लक्षात देअर फोर म्हणले का, द निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज लेस दॅन द पॉझिटिव्ह नंबर. निगेटिव्ह हा पॉझिटिव्हपेक्षा नेहमी कसा असतो, लहान असतो, संपला विषय, काही अडचण येत नाही. बसते डोक्यात. टू कम्पेअर टू निगेटिव्ह नंबर. आता दोन निगेटिव्ह आपण नंबर कम्पेअर करतो. व्हेरीफाय द ए अँड बी पॉझिटिव्ह नंबर दॅट ए लेस दॅन बी. आणि आता बघा माझ्याकडे ए लेस दॅन बी आहे, मग ह्याला जर दोन्ही बाजून निगेटिव्हनं मल्टिप्लाय केलं तर काय होतं, -a ग्रेटर दॅन -b होतो. येतं लक्षात, असं होतं. कसं काय बघा, आता तुम्ही म्हणणार कसं काय असं बघा. आता माझ्याकडे 2 लेस दॅन 3 आहे. 2 हा 3 पेक्षा लहानच असतो नेहमी. 2 इज लेस दॅन 3 असतं. 2 रुपये 3 रुपयापेक्षा कमीच असतं ते. 2 इज लेस दॅन 3. मग 2 इज लेस दॅन 3 जर आहे तर मग काय, 2 जर लेस दॅन 3 असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपण जर दोन्ही बाजूला मायनसनं मल्टिप्लाय केलं, समजा इथं -2 केलं आणि इथं -3 केलं. आता मला सांगा कोण लहान कोण मोठं असेल. आपल्याकडे तर रिअल लाईन असते अशी, बरोबर आहे. इथं काय असतं 0, इथं काय असतं 1, इथं काय असतं 2, इथं काय असतं 3, इथं काय असतं 4, इथं काय असतं -1, इथं काय असतं -2, इथं काय असतं -3, इथं काय असतं -4. आता यात इकडं जसं तुम्ही जाल डाव्या बाजूला लेफ्ट साईडला गेलं की कमी होत जातं आणि इकडे गेलं की वाढत जातं. मग आता तुम्हाला यापैकी -3 आणि -2 कुठं आहे दाखवा बरं. -2 कुठं आहे, इथं आहे. -3 कुठं आहे, इथं आहे. मग आज कुठलं डाव्या बाजूचं मोठं असतं का राईट साईडचं मोठं असतं, कुठलं असतं, लेफ्ट साईड मोठं का राईट साईड मोठं? नेहमी राईट साईडचं काय असणार आहे, मोठं असणार आहे. मग आता इथं -3 आणि -2 मध्ये लेफ्ट साईडला कोण आहे, -3. राईट साईडला कोण आहे, -2. मग राईट साईडचं मोठं असतं लेफ्ट साईडचं मोठं असतं, राईट साईडचा नंबर. जसं तुम्ही इकडे जाल तसं वाढत जातं बघा. इकडे हे निगेटिव्हमध्ये असल्यावर तर उलटा विचार करावा, 0 1 2 ते इकडे वाढत चाललं आणि इकडे काय होतं तर कमी होत जातं. मग आता येतं काय, -3 जे असणार आहे ते काय असणार आहे, लहान झाला आणि -2 काय झाला, मोठा झाला. कारण -2 हा लेफ्ट साईडला आहे आणि हे जो आहे तो राईट साईडला आहे. मग राईट साईड ही नेहमी लेफ्ट साईडपेक्षा कशी असते, लहान असते. मग या ठिकाणी -3 काय आला, -2 पेक्षा लहान आला, म्हणून या ठिकाणी असं सिम्बॉल वापरलं. कारण -2 मोठा येणार आहे -3 पेक्षा. कळलं? पुढं हे असं आलं. आता इथं दोन्हींचा बेस काय केला, सेम आहे. आता बघा इथं 5/, काय होतं 4 होतं, लेस दॅन 7/4. कारण 5 आता बेस समान जर असेल, बेस इक्वल आहे, बेस जर इक्वल असेल तर 5/5 आणि इकडे काय 7, 5 लेस आहे त्यामुळे इथं लेस दॅनचं सिम्बॉल आलं. आता दोन्हीला जर निगेटिव्ह, आता एक यात खात्री करून घ्या, जर ए नावाचा नंबर हा बी पेक्षा लहान असेल, जर दोन्हीची आपण साईन बदललं, ह्याला बी निगेटिव्हने मल्टिप्लाय करा, ह्याला निगेटिव्ह मल्टिप्लाय, ह्याचं काय होतं, सिम्बॉल असं बदलतं.
इथं काय होतं लेस दॅन होतं, मग निगेटिव्ह मल्टिप्लाय काय केलं झालं ग्रेटर दॅन झालं. आलं लक्षात उलटं होतं इथं ए लेस दॅन बी होतं, निगेटिव्हनं मल्टिप्लाय केलं की असं उलटं होतं हे लक्षात घ्या. मग तसं इथे काय झालं बघा -5/4 आहे ग्रेटर दॅन -7/4 असेल. आणि आधी काय होतं 5/4 लेस दॅन 7/4 होतं. निगेटिव्हनं दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं, आता मी इथे निगेटिव्हनं मल्टिप्लाय केलं इथे निगेटिव्हनं मल्टिप्लाय केलं म्हणलं की असं होते बदलते लगेच. कळलं फरक कळला दोन्हीमधला. ह्याच्यावर प्रश्न असतो 100% परीक्षेला. कम्पेअर द नंबर, आता हे दोन नंबर कम्पेअर करायचे ते. आता निगेटिव्हमध्ये बघा -7/3 -5/2. आता पहिल्यांदा काम काय करायचं तर दोन्हीचं बेस इक्वल करून घ्यायचं. बरोबर दोन्हीचं बेस काय इक्वल करायचं कारण त्याशिवाय आपलं लहान मोठं कळत नाही. आता मला सांगा दोन्हीचा बेस इक्वल करायचं म्हणलं आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा आपण पॉझिटिव्हचा विचार करू. यूज द फर्स्ट कम्पेअर. पहिल्यांदा 7/3 करून 5/2 करू पहिल्यांदा. त्यांचा पहिल्यांदा पॉझिटिव्हचं करून घेऊ. आता पॉझिटिव्हला आपण काय केलं 3च्या आणि 2च्या पाड्यामध्ये कॉमन कोण आहे 3च्या पाड्यात पण ती संख्या पाहिजे आणि 2च्या पाड्यात पण पाहिजे. अशी कुठली संख्या आहे लसावी घ्या थोडक्यात दोन्हीला 3 2 6 बघा 3च्या टेबलमध्ये 3 2 6 येते 2च्या टेबलमध्ये 2 3 6 येते 3 2 6 2 3 6 आलं लक्षात. तर त्यात कॉमन काय आहे मग 6 हा नंबर काय आहे तो दोन्हीमध्ये पण कॉमन येतो लक्षात घ्या. मग म्हणून आपण काय करणार आहे 3च्या ठिकाणी 6 येण्यासाठी याला काय करणार 2 मल्टिप्लाय करून घेणार 3 × 2 किती आलं 6 आलं. परत या 3ला कशाने 6 येण्यासाठी 2ला कशाने मल्टिप्लाय करून घेणार 2 × 3 केलं किती आलं 6 आलं. मग इथे 14/6 झालं, इथे काय झालं 15/6 झालं. बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे लेस दॅन. आता यातलं लहान मोठं कुठलं 6 सेम आहे 6 सेम आहे 14 हे 15पेक्षा कसं आहे 14 इज लेस दॅन 15 म्हणजे असं आलं. मग दोन्ही बाजूला निगेटिव्ह लावलं काय होतं उलटं चिन्ह होतं. आता इथं पण निगेटिव्ह लावलं बघा आता काय होईल मी इथं -14/6 केलं आणि इथं -15/6 केलं. ह्याचा अर्थ काय असतो इथलं सिम्बॉल आहे ते उलटं होतं असं होतं. मग निगेटिव्ह लावले असं. मग आता ह्याच्यावर समजून घ्यायचं आपण हे काय असं लहान आहे. आलं लक्षात जी शेवट येईल ते त्यानुसार समजून घ्यायचं. मग इथं आलं काय आहे का आलं लक्षात. लास्ट एक्झाम्पल बघा 3/5 आणि 6/रॅशनल नंबर कम्पेअर देणं म्हणले. कसं कम्पेअर करायचं मग पहिल्यांदा किंवा दुसरी एक मेथड सांगितली त्यांनी कम्पेअर करण्यासाठी. आता पहिल्यांदा काय करून घ्यायचं 3/5 आहे आणि 6/10 आहे. बरोबर आहे. काय करायचं आता 3/5 आणि 6/10 दिले. ह्यात लहान आणि मोठं कोण 5च्या पाड्यामध्ये आणि 10च्या पाड्यामध्ये कॉमन संख्या कुठली येईल 5 2 10 10 1 10 असं किती चालते 5 2 10 आणि 10 1 10. मग आपण असं करूया 5 डिवायडेड बाय 3/5. मग आपण काय करू याला 2 न मल्टिप्लाय करू वर आणि खाली दोन्ही न्यूमरेटर डिनोमिनेटर आणि इथे काय करू 6 1 6 आणि 10 1 1 करू असं करू. आता खाली इथे किती झालं 10 झालं. इथे किती झालं 10. बघा आता इथे काय 3 2 6 होईल वर आणि खाली 5 2 10 होईल. इकडे 6 राहील 10 1 10 येईल. आता हे दोन नंबर कसे आले दोन नंबर इक्वल झाले ना. हे काय यांच्यामध्ये सिम्बॉल कुठले इक्वल म्हणजे हे दोन्ही काय असे आहेत इक्वल आहे. दोन्ही नंबर कसे आहेत वरचे मग जरी दिसायचं तसं दिसलं तरी कसे आहेत ते इक्वल आहेत. हे जे 3/5 दिसते इथं 6/10 दिसते तरी पण काय ते इक्वल आहेत. येतं लक्षात. बघा घेऊ 3/5 आहे इथं 6/10 आहे. 3 दोन्ही थोडक्यात बेत्रिक 6 आणि बे पंचे 10 3/5 इकडे पण 3/5 इकडे पण आला आहे का इथं 3/5 येतं लक्षात असं. म्हणून या ठिकाणी इक्वल दाखवलं आहे का इक्वल आलं. फॉलोइंग rules are useful for the compare the two rational numbers. Following rules are useful to the compare two rational numbers. आता बघा a/b c/d are rational numbers such that b and d are positive. b and d are positive. आता बघा इथे काय झाले a × d
लेस दॅन बी इंटू सी असेल तर आपण ए बाय बी हा सी बाय डी पेक्षा काय म्हणायचं, लहान म्हणायचं. परत ए आणि डीचं मल्टिप्लाय इक्वल आलं तर हे दोन्ही पण झालं इक्वल, ए डी ग्रेटर आलं तर हे दोन्ही झालं असं. ते थोडक्यात कसं बघा, आता समजा माझ्याकडे नंबर आहे, असा नंबर आहे माझ्याकडे. समजा आपण फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल घेऊ, ए अपॉन बी आहे आणि इकडं सी अपॉन डी आहे, बरोबर. इन जनरल बोलतोय आपण. त्यात लहान मोठं ओळखायचं कसं, आता काय करून घ्यायचं माहिती आहे का, ह्या दोन्हीचा क्रॉस प्रॉडक्ट करून घ्यायचा. लक्ष द्या, या दोन्हीपैकी तुम्हाला म्हणले लहान मोठं ओळखा, लार्जर आणि स्मॉलर नंबर ओळखा. मग काय करायचं, ए न डीला मल्टिप्लाय करायचं, ए इंटू डी, ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि ह्याने ह्याला मल्टिप्लाय करायचं, बी इंटू सी असं करायचं, बरोबर. मग आता हा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच, काय लक्षात येईल की ए आणि डीचा गुणाकार हा बी आणि सी पेक्षा कसा आहे, लहान आहे. मग ह्याचा अर्थ काय झाला, ए बाय बी हा सी बाय डी पेक्षा लहान झाला. कळलं, असं होतं. समजा आता काय झालं, ए आणि डी यांचा गुणाकार घेतला, दोन्ही कसा आला, तो इक्वल झाला. मग ह्याचा अर्थ काय झाला, ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी आहे असं म्हणायचं. कळलं. आणि परत जर गुणाकार घेतला, ए इंटू डी हा ह्याच्यापेक्षा मोठा आला, बी बाय सी पेक्षा, ह्याचा अर्थ काय झाला, ए बाय बी ग्रेटर दॅन सी बाय डी. आलं लक्षात, हे असं समजून घ्यायचं. मी तिन्ही प्रॉपर्टी कळल्या का, हे तिन्ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. सो तुम्हाला मी आता एखादा नंबर दिला 2/3 आणि तर 5/10 दिलं, तुम्हाला म्हणलं लहान आणि मोठं ओळखा. मग आता ह्याला 2 मल्टिप्लाय करा, या 3च्या आणि 10च्या पाड्यामध्ये कॉमन नाही एक बी, टेबलमध्ये आहे का, 3च्या टेबलमध्ये पण ती येते आणि 10च्या टेबलमध्ये पण ती येते, काय का सर, काय कुठलं होऊ शकतं सांगा बरं, 3च्या टेबलमध्ये पण येते आणि 10च्या टेबलमध्ये पण येते, 3च्या पण आणि 10च्या पण टेबलमध्ये येते. 20 कसं येईल, 3च्या पाड्यात 20 येते, 3च्या टेबलमध्ये 3च्या टेबलमध्ये 20 येत नाही. बरं, ही आता अवघड वाटते. मग आता काय करा, अशा वेळेला बघा मगाची मेथड, ह्या दोन्हींचा गुणाकार करून घ्यायचा, काय 2 इंटू 10 करायचं आणि काय करायचं इकडं 3 इंटू 5 करायचं. किती झालं मग हे 3 इंटू 5 किती आलं बघा, हे आलं 20, हे किती आलं 15. ह्यातून तुम्हाला काय कळतंय, 15 हे 20 पेक्षा कसं आहे, 20 इज लेस दॅन, म्हणजे 20 हे ग्रेटर दॅन झालं 15 पेक्षा. मग जर हे असं सिम्बॉल इथे येत असेल तर ह्यांच्यामध्ये पण काय सिम्बॉल लिहितं, पण इथं पण असं सिम्बॉल आलं काय, आलं लक्षात. इथं असं येत असेल तर मग इथं पण काय असतं, सोपं आहे. येतं लक्षात, ही पद्धत सोपी आहे उलट. आता बघा 1/2 आणि 2/3 लहान मोठं ओळखा, टेन्शन घ्यायचं नाही. काय करायचं, ह्याचं ह्याचं मल्टिप्लिकेशन घ्या, 1 इंटू 3, ह्याचं ह्याचं मल्टिप्लाय करा, 2 इंटू 2, हे किती झालं 3, हे किती झालं 4. मोठं कोणाला, लहान कोणाला, 4 मोठा आहे, 3 लहान आहे, 3 इज लेस दॅन 4. मग इथं असं सिम्बॉल येतं, इथं कुठलं येईल, इथं पण 3 येणार आहे. समजलं, ही पद्धत सोपी आहे का नाही, काय अडचण नसता, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. आता येतं -5/4 आणि 1/4, कोण लहान कोण मोठं, मोठं, कारण निगेटिव्ह डायरेक्टच आहे ना, हे असं येईल डायरेक्ट, कारण निगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबरपेक्षा कायम लेस असतो. आलं, एवढं सोपं आहे. 1.2 झालं, कुठलाही नंबर येऊ द्या. आता मी तुम्हाला विचारलं -5/2 दिलं, -4/2 दिलं, आता पण ते कसं ओळखणार, कोण मोठा आहे म्हणले, मोठा आहे का, लेफ्ट साईडला, व्हेरी गुड. तरी असं आहे, कारण -4 आणि कारण बेस तरी इक्वल जाते, त्याचा विषय मिटला. किती किती आहे -5 आणि किती आहे -4, तर ही काय येते, ह्या लाईनवरती जर आपण विचार केला तर इथं -4 येतं आणि इथं काय येते -5. तर -5च्या इकडे लेफ्ट साईडला असल्यामुळं हे काय झालं, मोठं झालं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्ही हे एवढं जर सोडवलं तर प्रॅक्टिस भरपूर नाही. हे स्वतः बुद्धी वापरून सोडवा, थोडी प्रॅक्टिस करा, स्वतः तुम्ही समजून घ्या, पूर्णपणे स्वतः समजून घ्या, काय अडचण नाही. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कळून जाईल, काय अडचण, समजलं आहे सगळं. मग प्रॅक्टिससाठी 1.2 सोडू शकताय, परफेक्ट करू शकताय, पूर्ण करून चेक करून घ्या लगेच होमवर्क जाग्यालाच, लगेच काय डेसिमल मस्तपैकी लय सोपा आहे चॅप्टर. झाला, संपला, काय झालं, 2 जमते चॅप्टर, शाळेत संपला आहे का, म्हणजे शिकून शेवटचं चाललंय का संपत आलाय,
मग आपलं ही संपून पुढच्या आठवड्यात पुढचं संपलेलं असेल. आपलं पटापटा घेत फक्त दररोज अभ्यास करायचा. तर या ठिकाणी थांबूया विद्यार्थी मित्रांनो, परत भेटूया नवीन लेक्चरमध्ये. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडून मला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. आजचं लेक्चर या ठिकाणी आपण थांबूया. उद्या भेटूया नवीन लेक्चरसोबत. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. होमवर्क आहे आज किती तारीख आहे? 23 आहे ना. 23/6/2025.